मन शुद्ध तुझ हलताना मन फांदी पोळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ सर चला बरं आहे, आज फार पेशंट्स नाही आहेत, असे मला आज जरा फ्रेश वाटत नाही. काय झालं सर, बरं वाटत नाहीये का? नाही ग, काल रात्री लाईट गेले त्यामुळे झोपायला उशीर, सकाळी उठायला उशीर, ट्रेडमिलला दांडी, त्याच्यात गाडीची बॅटरी डाऊन झाली, गाडी धक्का मारून सुरू करायला लागली, गाडी सुरू झाली पण माझी बॅटरी डाऊन झाली, त्यामुळे जरा फ्रेश वाटत नाहीये. नॉट टू वरी सर, आज 2-3च पेशंट्स आहेत आणि आपले जे रुटीन पेशंट्स आहेत ते विशाल सरांनी ऑलरेडी चेक केले. चला उत्तम. मग फॉलोअपला जरी कोणी आलं तरी त्यांना सांग तुम्हीच बघा म्हणून. आणि एक काम कर, माझ्यासाठी जरा फक्कड चहा पाठव, मी जरा रिलॅक्स होतो. हा प्रीती. सर तुमचे मित्र आलेत, डॉक्टर संदीप. हा, त्याला पाठवलं आतमध्ये. सर तुम्ही आज जाऊ शकता. थँक्यू. योगा. ये 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 संदीप. काय म्हणताय? मस्त, बसा. थँक्यू. आज काय मुंबईतल्या सगळ्या लोकसंख्येची मेंटल हेल्थ एकदम ओके आहे का? तुमच्याकडे सलील देसाईंकडे बाहेर एकही पेशंट नाही? इतरांचं मला माहित नाही पण माझी मेंटल हेल्थ मात्र पूर्णपणे बोंबलली. हा, मी त्याच्यावरतीच उतारा शोधत होतो आणि तेवढ्यात तू आलास. आता मस्त टाइमपास होणार आहे. ए, तुला काय मी टाइमपास वाटतो? अरे असं कसं वाटेल मला? अहो, तुम्ही ठाण्यातले लीडिंग बालरोग तज्ज्ञ आहात. तुझी मेंटल हेल्थ खरंच ढासळली का? अरे स्किन कॉस्मेटॉलॉजिस्टला तू बालरोग तज्ज्ञ म्हणतोयस? अरे तू हेअर ट्रान्सप्लांट करतोस ना, बाल रोग तज्ज्ञ. तरी तू परवडलाच माहितीये का? परवा हैदराबादचा एक पेशंट मला लेदर स्पेशलिस्ट म्हणाला. लेदर? लेदर पाणी काय ग? कळलं, रिलॅक्स होत आहे. ए प्रीती, आता एक चहा नाही 2 चहा सांग. आणि हेमंतला सांग की मशीनचा चहा नको, फक्कड चहा बनव. आमच्या संदीप सरांना तल्लफ आले म्हणो. चालेल. हा, जाऊन या. काय झालं? कुठे काय? संदीप तुझा क्लासमेट नाहीये मी, फक्त ग्लासमेट आहे. चेहरा असा 22व्या मजल्यावर खाली पडल्यासारखा झालाय. काय झालंय? आणि तू ते एकदम तल्लफ म्हणालास ना तो. हा, मग त्याच्यासाठीच सांगतोय, जाऊन तुमची तल्लफ शमून या. सलील, मी तुझ्याकडे सिगरेट ओढायला नाही, सोडवायला आलोय. तू डी एडिक्शन करतोस ना, प्लीज माझी काहीतरी ट्रीटमेंट करणार. बायको म्हणाली सलीलला भेटल्याशिवाय घराची पायरी नाही चढायची. संदीप, तुझं अग्निहोत्र असं जर अखंड जागरूक असेल तर काय करणार ती बापडी? असं काय अखंड अग्निहोत्र वगैरे नाहीये. काही ठराविक वेळा असतातच ना जेव्हा ओढायशी वाटतेच. आणि त्या ठराविक वेळा सतत येतात, हो ना? नाही नाही, तसं नाही. कसं नाही? काय बोलतोयस? तुला काय आज ओळखतो का मी? 20 वर्षांपासून तुला ओळखतोय. कॉलेजमध्ये सिगरेटच्या वासाने आम्हाला कळायचं की संदीप येतोय. मार्क ट्वेनचं एक वाक्य आहे, तो म्हणतो सिगरेट सोडणं सोपं आहे, मी ती अनेकदा सोडली.
लग्नाच्या आधी तू प्रज्ञाला प्रॉमिस केलं होतंस की लग्नाआधी मी सिगरेट सोडेन. ते हनीमूनपर्यंत टिकलं, हो की नाही? मी सिन्सिअरली एक पेशंट म्हणून तुझ्याकडे आलोय. मग काय करू मी? मदत? प्रॉब्लेम असा सॉल्व करू? कोण आहे कोण मी? किमयागार आहे का जादूगार आहे? अरे तुझी 20 वर्षांची चिवट सवय आहे. बायकोने सांगितलं म्हणून, मित्रांनी सांगितलं म्हणून, आईवडिलांनी बजावलं म्हणून सुटेल यावर माझा अजिबात विश्वास नाही. तुला जेव्हा आतून वाटलं म्हणून तू माझ्याकडे येशील ना, तेव्हा मी तुझी काहीतरी मदत करू शकेन. एवढं होतं तर आधीच थांबवायचं होतं ना. मित्र म्हणतोस ना. तुझं शरीर तुझं मित्र नाही आहे. सिगरेट ओढल्यानंतर आतमध्ये शरीरामध्ये त्याची काय नासधूस होते हे डॉक्टर म्हणून मी तुला सांगायला पाहिजे. कॉस्मेटिक सर्जन आहेस ना तू. ती तुझ्या हातांची काळी पडलेली बोटं याच्यावर कुठली कॉस्मेटिक सर्जरी करणार आहेस? आणि ट्रीटमेंट ही सिगरेट सोडण्याची अनिच्छा निर्माण होण्यासाठी असू शकते, पण त्याच्या आधी ती आपण सोडावी अशी एक तीव्र इच्छा मनात असावी लागते. ती आहे का तुझ्या? एखादा साक्षात्काराचा क्षण आपल्या आयुष्यात यावा लागतो, जाणीवेचा साक्षात्कार, की काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीला स्पर्श करणार नाही. ही इच्छा जेव्हा आपल्या मनात उत्पन्न होते ना, तेव्हा आलाय असा एक क्षण माझ्या आयुष्यात आलाय. आतून वाटतंय, बिलीव्ह मी. काय झालं? काय सांगतो मी नंतर. काय प्लीज ट्रीट मी, गाईड मी. मी स्पेशलिस्टकडे जाऊन आलो. सिगरेट ऐवजी दिवसातनं 3 वेळा चगळ्याच्या गोळ्या घेतोय, नियमितपणे घेतोय. मनातून घालवायची रे ती सिगरेट, म्हणून आलो तुला भेटायला. बरं, ठीक आहे. तसं असेल तर आता मी काय सांगतो ते ऐक. सवयी कशा सुटतील याचं उत्तर त्या सवयी लागल्या कशा हे समजून घेण्यात आहे. सगळ्यात पहिल्यांदा सवय डिफाईन करणं. सवय म्हणजे काय? मेंदूचा शॉर्टकट. एखादी क्रिया जी आपल्याला वारंवार करायला लागते ती करताना कमीत कमी ऊर्जा वापरली जावी यासाठी मेंदूने अंगीकारलेली चाकोरी. जसं की दात घासण्यापासून ते मोटर चालवण्यापर्यंत दिवसभरातल्या अनेक गोष्टी जर आपल्याला आठवून करायला लागल्या तर किती कठीण होऊन जाईल. सवय म्हणजे मेंदूचं सर्किट. एकदा ते तयार झालं की त्याची चाकोरी बनते. म्हणूनच लहानपणी शिकलेली सायकल आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते. या सवयींमुळे मेंदूमध्ये एक सुखकारक भावना निर्माण होणारं न्यूरोकेमिकल तयार होतं, डोपामिन. जसं की दात घासल्यानंतर, गाडी चालवल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर आपल्याला छान वाटतं. झालं चांगल्या सवयींचं रे, वाईट सवयींचं काय? मेंदू चांगली सवय वाईट सवय असं फरक करतच नाही. त्याला फक्त डोपामिन हे मेंदू रसायन हवं असतं. अ फील गुड न्यूरो ट्रान्समिटर. हां, पण आता हे डोपामिन जर त्याला शरीराला उपयुक्त गोष्टींमधनं मिळालं तर ती झाली चांगली सवय, आणि ते जर शरीराला अपायकारक गोष्टींमधनं मिळालं तर ती झाली वाईट सवय, ॲडिक्शन. सो म्हणजे बेसिकली मेंदूला डोपामिन मिळण्याची जी क्रिया आहे ती तुम्हाला सबस्टिट्यूट करून, अदलाबदल करून घ्यावी लागेल. एक्झॅक्टली. हॅबिट्स कॅन नेव्हर बी स्टॉप, दे कॅन ओनली बी रिप्लेस्ड. जसं की मी साखर खाणं सोडतो पण त्याच्याऐवजी मी स्वीटनर वापरतो, किंवा तू ज्या व्हेरिनिक्लिनच्या गोळ्या वापरतोस त्या म्हणजे सिगरेट पिणाऱ्यांसाठी शुगर फ्री असल्यासारख्याच आहेत. पण ना एक सिगरेटची अशी तल्लफ येतेच ना. म्हणजे कुठल्या तरी अनिवार्य क्षणी असं सिगरेट ओढायची वाटतेच. अनिवार्य तल्लफ हा झाला दुसरा टप्पा. प्रेमात जसा आवेग येतो तसाच प्रोसेस सेम आहे. म्हणजे तंबाखूची पुडी दिसणं,
किंवा मोबाईलमध्ये मेसेजची रिंग वाजणं किंवा एखाद्या पॉर्न फिल्म प्ले होणं हे झाले संकेत. हे क्यू मिळाले की निर्माण होते ती अनिवार्य तल्लफ. तिसरा टप्पा म्हणजे प्रतिसाद, म्हणजे तंबाखूची पुडी तोंडात टाकणं किंवा मोबाईल फोन उचलणं. आणि चौथा किंवा अंतिम टप्पा म्हणजे प्रतिफल, रिवॉर्ड, अर्थात डोपामिन. अरे पण मी साखळी तोडायची कशी? आय मीन वाईट सवय सोडायची कशी? आपले संकल्प एका ठळक अक्षरात आपल्याला दिसतील, सहज दिसतील अशा ठिकाणी लिहून ठेवणं. लिहिलेल्या शब्दांना माणूस जागतो हे प्रयोगांती सिद्ध झालंय. आपले संकल्प जाहीर कर, लोकच तुला आठवण करून देतील. हा प्रीती, सर डॉक्टर अविनाश बोलतायत. MRI वाले? नाही, कुलकर्णी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, 7व्या मजल्यावरचे. दे अविनाश बोला. चहाची प्रचंड तलफ आली आहे, येऊ का? रिकामा आहेस ना? अविनाशचा फोन आहे, चहा प्यायला का विचारतोय. अरे बोलो बोलो. ये संदीप पण बसलाय माझ्यासमोर. आम्ही दोघंही वाट बघतोय तुझी चहासाठी. ये लवकर. हा आलो चालत. ये. ऐक 2 चहा नको, अजून एक चहा घेऊन ये अविनाश सरांसाठी. ते 7व्या मजल्यावाले? हो. अहो, त्यांना ग्रीन टी लागतो. मग बनव. आणि जरा जरी चुकलं तर लय मचमच करतात ते. तर चहा ठेव आणि पटकन तिसरा चहा घेऊन ये. येऊ का? हा ये रे. ये तुझ्याच विषयी बोलत होतो. माझ्याविषयी काय स्तुती करत होतात माझी? तिघांमध्ये जो ऍबसेंट असतो त्याची जी केली जाते तीच. अरे असं नाही, तुझं वेळ पाळण्याच्या अतिशय सुंदर, अवर्णनीय, सर्वोदयी सवयींबद्दल बोलत होतो रे. त्या आपल्या PSMच्या तांबे सरांना तू लेक्चरला उशिरा आले म्हणून झापलं होतंस. अरे बरोबर आहे ना. पोरं उशिरा गेली की ते ओरडायचं ना पोरांना. मग आपला हक्क नाही आहे? आपल्या वेळेची काहीच किंमत नाही का? हा खरं. ते जाऊ दे, माझी ग्रीन टी मागवलेस? सांगितलंय. हां लवकर हा बाबा, पेशंट पोहोचण्याच्या अगोदर मला जायला पाहिजे क्लिनिकमध्ये. अरे कस रे यार, हा म्हणजे ना जरा अतिच करतो ना. अति किती म्हणजे अति आणि किती म्हणजे कमी कसं ठरवणार? हे बघ, मी माझ्या टर्म्स ठरवतो, मी वेळ देतो, मी ती वेळ पाळतो. तुम्ही जर ती वेळ पाळली तुमचं स्वागत आहे, नाही तर तुम्ही. हा कळलं, तुम्ही नसलात तरी माझं भागतं, हेच म्हणायचं ना. हेच म्हणायचं. हा या दे रे. घे. किती गुळचट केलाय रे, एवढं मध टाकलंय. आता मागच्या वेळेस तुम्ही आंबट म्हणाला होता, कारण मागच्या वेळेस जास्ती लिंबू टाकलं होतंस. मग आता तू आर्ग्युमेंट करू नकोस. येऊन जा दुसरा. आणतो चांगले 2-3 लिंबू टाक. हा? काय बोलला? 2-3 चहा घेऊन येतो चांगले असं म्हटलं. बाय द वे, हा सँडी कसा काय तुझ्याकडे? हा, चंगळवादाचा अतिरेक होऊन डोक्यावर परिणाम झाला की काय याच्या? नाही बघू नको त्याच्याकडे, मला माहिती आहे बालीला गेला होतास एकटा. हा काय नाही रे, सहज आलाय. हा कशाला लपवतोयस? काय लपवायचं याच्यापासून? हे बघ, चंगळीचं सांगशील ना तर एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असतो तसा मला चंगळ आहे. हो. 7व्या स्थानात. 7वं स्थान म्हणजे वीकेंड. असो, ह्याच्याकडे आलोय सिगरेट सोडवायला. मग सलीलकडे याची काय गरज आहे? अरे जशी धरली तशी सोड ना. सिगरेट सोडणं अतिशय सोपं आहे, प्यायची नाही. थोडी अडचण आहे. हं. मी सोडतोच तिला, ती सोडत नाही ना मला. हा. तिथे याच्या मदतीची गरज आहे. मनाचे चोचले. आपण उडी मारायची पाण्यात आणि मग ओरडायचं मला वाचवा, मला वाचवा. सगळ्या मनाचा दुबळेपणा आहे. आहे ना, हो दुबळेपणा आहे ना मनाचा. हो. मग पोटाच्या दुबळेपणाला जसा पोटाचा डॉक्टर लागतो तसा मनाच्या दुबळेपणाला मनाचा डॉक्टर नको. अरे पण दुबळं व्हायचंच कशाला? विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे, विल पॉवर. माझी विल्स पॉवर स्ट्रॉंग आहे ना, पण कळतं रे, वळत नाही. खरं म्हणजे कळणं पण न वळणं याच्यातच जगातली अर्धी सायकॅट्री सामावली आहे. वळल्या बरोबर कळलं असतं ना तर जगातल्या अर्ध्या समस्या सुटल्या असत्या. ज्याला कळतच नाही त्याचं काय? हो सँडी, तू काय मी काय, अरे जे दिसतं त्याच्यावर आपण उपचार करू शकतो, निदान करू शकतो. पण जे दिसतच नाही
त्याच्यावर ही सायकायट्रिस्ट लोक कसे काय उपचार करतात ना, मला तेच कळत नाही. अहो हा. तुम्हाला स्टमक स्किन जसं दिसतं तसंच आम्हाला मन दिसतं महानुभावांनो. आणि ज्याला मन स्वच्छ दिसतं ओळखता येतं त्याला सायकॅट्रिस्ट असं म्हणतात. SD बर्मन काय म्हणलेत माहिती? मैं तर्ज तभी बनाता हूं जब मुझे गाना दिखता है. हे सगळं ना साहित्य कला वगैरे ना, त्याच्यासाठी सगळं ठीक आहे. सायंटिफिक काही प्रूफ आहे का? काही टेस्ट आहेत का? काही इव्हिडन्स आहे का डायग्नॉस्टिक? मित्रांनो, आपल्या मेडिसिनच्या पुस्तकातलं पहिलं वाक्य विसरलंच वाटतं. मेडिसिन इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ ट्रीटिंग इल पीपल. प्रत्येक कलेत एक शास्त्र असतं आणि प्रत्येक शास्त्रात एक कला असते. शेवटी आपल्या अनुभवातनं आलेलं अनुमान सत्याच्या जितकं जवळ घेऊन जाऊ शकतो तो यशस्वी डॉक्टर. तू मला सांग, सँडीला तू सिगरेट सोडण्याचं तंत्र नेमकं सांगणार कसं? नाही, मला मोठी क्युरिओसिटी क्रिएट झाली आता. प्लीज सांग. चली, मुळात सवय आणि व्यसन यात फरक कसा करणार? हे बघ, जी सवय शरीराचं आणि मनाचं नुकसान करते ते व्यसन. पण हव्या चांगल्या सवयी वाईट सवयी दोन्ही सवयीच. म्हणजे काही लोकांना भातावरती तूप नाही मिळालं म्हणून ते बेचैन होतात. काही लोकांना गरम अन्न नाही मिळालं म्हणून ताट बाजूला सारतात. ग्रीन टी चांगला मिळाला नाही म्हणून सुद्धा काही लोकांचा मूड खराब होतो. हा, वेळ चुकली तर काही लोकांचा बीपी वाढतो. म्हणजे काही जण चांगल्या सवयींचे गुलाम होतातच की. चला, म्हणजे आमचा वक्तशीरपणा हा गुन्हा झालाय. नाही, पण त्यांनी जर तुझं मनस्वास्थ्य बिघडत असेल तर ते चुकीचं आहे. एक मिनिट, तू आता माझ्यावर घसरायला लागला. प्रश्न मालकीचा आहे हव्या. आपण जर मालक असू तर ती सवय, पण सवय जर आपल्यावरती मालकी हक्क गाजवायला लागली तर ते व्यसन. हा, हे भारी. हा, मला सांग सलील, मगाशी तू ते 4 टप्पे सांगितले सवयींचे. क्यू, क्रेविंग, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. सो क्यू टाळायचं म्हणजे क्रेविंग होणारच नाही, असंही म्हणालास बरोबर. करेक्ट. पण प्रत्येक वेळेला ते क्रेविंग न येण्यामागे जो क्यू आहे तो टाळता येणं शक्य नाही रे. म्हणजे आता मी कसं सांगू तुला, माझ्याकडे तो डिसूज आहे, तो अनेस्थेटिस्ट, आल्या आल्या सिगरेटचं पाकिटच ठेवतो टेबलवर. काय करणार? इथे क्लिनिक बाहेर पडावं तर ती कॉर्पोरेटची पोरपोरी ग्रुपमध्ये मस्त सिगरेट ओढत उभी असतात. आता त्यांना टाळण्यासाठी काय गल्ली बदलू? कधी गल्ली बदल, कधी नवा रस्ता शोध. ही जी शोधण्याची क्रिया आहे ना, म्हणजेच बदलण्याची क्रिया. हे बघ, तू सिगरेट सोडावी म्हणून जगाचा सिनारिओ बदलणार नाहीये. तुझा उपाय तुला शोधायला लागेल. यू आर द बेस्ट पर्सन. आणि काउन्सिलिंग म्हणजे जिम ट्रेनिंग सारखं आहे. मी तुला फार फार तर इन्स्ट्रक्ट करू शकतो, मी तुला दिशा दाखवू शकतो, कुठे चुकतं हे सांगू शकतो, पण करायचं तुझं तुलाच. देर इज नो टीचिंग, देर इज ओनली लर्निंग. तुला माहिती हव्या, मी खरं तर सँडीला आधीच सांगितलं होतं की मी तुला याच्यात काही मदत करू शकणार नाही. तुला जर बायका पोरांनी सांगितलं असेल की सिगरेट सोड तर तू कधीच सोडू शकणार नाहीस. पण तुझ्या आयुष्यात जर एखादा साक्षात्काराचा क्षण आला असेल, आलाय, तू जो साक्षात्काराचा क्षण म्हणतोय आलाय, काय व्हायचं बाकी राहिलं आता? पोटच्या पोराला तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिलो मी. काय झालंय? रोहनला कफ, फीवर होता, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, विशेषतः रात्री धाप लागायची. म्हणून त्याला पीडियाट्रिशियनकडे घेऊन गेलो. त्यांनी ब्रांकायटिस सांगितला. माझ्याकडे वळून म्हणाला, तुम्ही स्मोक करता का? मुलाचा प्रॉब्लेम पॅसिव्ह स्मोकिंगनी वाढलाय. बरं म्हणाला, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जेव्हा एक सिगरेट ओढता तुमच्या भोवतालच्यांना जवळपास अर्धी सिगरेट आपोआप त्यांच्या सहमतीशिवाय प्यावी लागते. त्यात मुलाचं फुफ्फुस नाजूक, प्रोन टू इन्फेक्शन, माहिती आहे ना. रोहननी फक्त वळून बघितलं रे माझ्याकडे. धरणी दुभंगून कोणीतरी आत घ्यावं मला असं वाटलं. मला त्याच्या डोळ्यात भीती, राग, असुरक्षितता दिसली माझ्याबद्दल. अरे आपण पालक होत ना, आपण प्रोटेक्टर होत ना त्यांचे. माझ्या मुलासाठी मीच घातक ठरावं? आता त्याला कुठल्या गोष्टीची भीती वाटली? घट्टपणे मिठी मारू शकेल मला? मी पटापटा बुके घेऊ शकेन का रे त्याचे? त्याला अशा वेळेला डोळे उशिरानं का उघडतात? त्याच्या अगोदर काहीतरी वाईट घडायलाच हवं का?
डॉक्टर झालो तेव्हा वाटलं अरे हात आबाळाला टेकले आपले. आता आपल्याला आयुष्यात काही शिकायची गरज नाही, लोकांना ट्रीट करायचं, शिकवायचं. झुरके ओढताना परिपूर्तीची गोल गोल वर्तुळ सोडायचो मी. नंतर कळलं आपण अपूर्णच आहोत. मी कुठल्याही लर्निंगसाठी तयार आहे. मला फक्त मी घरी गेल्यानंतर ना माझ्या मुलाचा हसरा चेहरा दिसला पाहिजे ना. त्याच्या समोर मला फक्त मी एक नॉर्मल निरोगी माणूस म्हणून जगायचं. आता त्याला नुसता खोकला जरी आला तर संदीप पाणी तिकडे बघ. काय रे तुला पाणी खोकला कधीपासून नाही मध्ये मध्ये येतो असं काय. तुला स्मोकर्स कॉफ वगैरे वाटतोय का? घे तू पाणी घे, पाणी घे, शांत. अजून ठीक आहे ठीक आहे, बघूया आपण. तू आता त्याची काळजी करू नकोस. संदीप तू आता निश्चय केलायस ना, मग ठाम राहा. तुझ्यातला खोटेपणा आता गळून पडलाय. तू आता सत्याला सामोरं जायला लागलास, अंतर्मुख व्हायला लागलास, आणि मी आहेस की तुझ्या बरोबर. पण तुला आता माझ्या मदतीपेक्षा सुद्धा स्वमदतीची जास्त गरज आहे, आणि ती करायला तू समर्थ आहेस. रोहनचा जो हसरा चेहरा तुला अपेक्षित आहे ना, तोच कायम तुझ्या डोळ्यासमोर ठेव. तेच तुझं गोल आहे. ही धुराची पटलं आता असते असते विरून जातील, आणि तुला आता सगळं स्वच्छ दिसायला लागेल. ज्यातनं तू आनंद घेऊ शकशील अशा कितीतरी नव्या गोष्टी तुझ्या समोर येतील, तुला खुणावू लागतील. त्याला सामोरा जा आणि त्या सगळ्याचा मनमुराद आनंद घे. मला सांगा, आत्महत्येचे विचार येतात का त्याची भीती वाटते? लोकांना वाटतं माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात, पण तसं नाही आहे. मला भीती वाटते की माझ्या हातून आत्महत्या होईल. होई मन शुद्ध तुझं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.